मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दमयंती अंकुशला मसाल्याच्या पुऱ्या देते व बोलते, तू सांगितलं नाहीस ना तरी अजितकडून मला सर्व काही कळतं. तुम्हा दोघांचं मला खूप कौतुक वाटतं, परंतु आता तुला जास्त काळजी घ्यायला हवी, कारण तू खूप इमानदार आहेस आणि अशी इमानदारी जगाला पचत नाही. तेव्हा अंकुश दमयंतीला सांगतो, डोंट वरी, मी आमच्या दोघांचीही काळजी घेईल. तर दमयंती लगेच तिथून निघून जाते. तर अबोली प्रेमाने अंकुशकडे पाहते. त्यानंतर अबोली विचार करते, खरंच मोठ्या मालकांना कोणी सांगितलं असेल की मी माझ्या साडीला कॅमेरा लावून तिथे तपास करायला आली आहे ते. तर दुसरीकडे शरद नीताला सांगतो, आता सगळे झोपले आहेत, आपल्याला तो पेनड्राईव्ह मिळवायला हवा. उद्या तो पेनड्राईव्ह प्रतापरावांच्या हवाली केला तर आपण मालामाल होणार. तेव्हा नीता खूपच खुश होते व मला राणीहार व पैठणी पाहिजे असं शरदला सांगते. त्यावर शरद 2-2 घेऊयात असं नीताला बोलतो. त्यानंतर नीता गुपचूप बाहेर येते. तेवढ्यात रागूला जाग येते. तेव्हा ती नीताला काय झालं असं विचारते. तेव्हा नीता खूपच घाबरते व तू झोप, मी पाणी पिण्यासाठी आले होते म्हणून रागूला खोटं सांगते. तर रागू पुन्हा झोपी जाते. त्यानंतर नीता देव्हाऱ्याचा कप्पा उघडते व त्यामध्येच पेनड्राईव्ह असल्याचं शरदला खुणावत सांगते. तेव्हा शरद खुश होतो व पटकन पेनड्राईव्ह घेऊन ये असं खुणावत नीताला सांगतो. तेव्हा नीता तो पेनड्राईव्ह हातात घेते व खूपच खुश होते. आणि त्यानंतर नीता गुपचूप घराबाहेर येते व दार लावून घेते. तर बाहेर अबोली झोपलेली असते. तेव्हा नीता अबोलीकडे पाहून विचार करते, अबोली, तू हे काय केलंस? बिचाऱ्या अंकुशने एवढी मेहनत घेऊन तुझ्या बापाविरोधात पुरावे गोळा केले होते आणि तू त्यावर पाणी सांडलंस. असं बोलून नीता तो पेनड्राईव्ह अबोलीजवळ असलेल्या कळशीतील पाण्यामध्ये टाकून देते आणि लगेच आतमध्ये निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश रमाला पेनड्राईव्ह देण्यासाठी सांगतो. तर रमा देव्हाऱ्यात पेनड्राईव्ह पाहण्यासाठी जाते, परंतु रमाला पेनड्राईव्ह सापडत नाही. तेव्हा रमाला मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा रमा अंकुशला पेनड्राईव्ह मिळत नसल्याचं सांगते. तेव्हा अंकुश खूपच घाबरतो व मी तुला सांगितलं होतं ना, जपून ठेव, त्यामध्ये खूप महत्त्वाचे पुरावे आहेत असं बोलून पेनड्राईव्ह शोधू लागतो. परंतु अंकुशलाही सापडत नाही. तेवढ्यात आजी तिथे येते. तर अंकुश आजीला तू पेनड्राईव्ह पाहिलास का असं विचारतो. तर आजी नकार देते. अंकुश खूपच चिडतो. सर्वजण पेनड्राईव्ह शोधू लागतात. तेवढ्यात नीता व शरद नाटक करत बाहेर येतात व काय झालं असं विचारतात. तेव्हा रमा, मी इथे लाल रंगाचा पेनड्राईव्ह ठेवला होता, तो मिळत नसल्याचं नीताला सांगते. तेव्हा नीता नाटक करत कसला पेनड्राईव्ह असा प्रश्न करते. तेव्हा आजी नीतावर भडकत तुला काय करायचं असं बोलते. तेव्हा रमा नीताला त्या पेनड्राईव्हमध्ये अंकुशने प्रतापरावांविरोधात गोळा केलेले सर्व काही पुरावे होते. आता तो अंकुशला पाहिजे परंतु सापडत नाही असं सांगते. तर नीता बोलते, आता माझ्या लक्षात आलं, तो पेनड्राईव्ह कोणाकडे असेल ते. तेव्हा अंकुश धक्क्याने नीताला तुला माहिती आहे का कोणाकडे आहे तो पेनड्राईव्ह असं विचारतो. तेव्हा नीता ती बाहेर बसलेली आहे ना, त्यांची लेक तिच्याकडेच असं बोलते. तेव्हा अंकुश अबोलीनेच ते पुरावे गोळा करण्यासाठी माझी मदत केल्याचं नीताला सांगतो. तेव्हा आजी तिच्यामुळेच हे सर्व शक्य झालं आहे असं बोलते. तेव्हा नीता, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. प्रतापराव तिचा बाप आहे, त्याला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकते, पेनड्राईव्ह लपवूही शकते असं बोलते. तेव्हा आजी अंकुशला तू नीतावर विश्वास ठेवू नकोस म्हणून सांगते. तेव्हा रमा अंकुशला सांगते, तू अबोलीवर आंधळा विश्वास ठेवू नकोस, एकदा खात्री करून घे. तेव्हा नीता अंकुशला एकदा तू अबोलीची झडती घे, कोण चोर ते लगेच कळेल असं सांगते. तर रमाही खूप आग्रह करते. तेव्हा नाईलाजाने अंकुश झडती घेण्यासाठी बाहेर जातो. तर अबोली तयार होत असते. तेवढ्यात सर्वजण अबोलीकडे येतात व खूप रागाने तिच्याकडे पाहतात.
तर तेव्हा अबोली अंकुशला सर काय झालं, तुम्ही सगळेजण बाहेर का आलात असा प्रश्न करते. तेव्हा अंकुश अबोलीला सांगतो, आपण जे पुरावे गोळा केले होते ते ज्या पेनड्राईव्हमध्ये होते तो पेनड्राईव्ह आता सापडत नाही. ते ऐकून अबोलीला मोठा धक्का बसतो. तर अंकुश अबोलीला, आम्हाला तुझं सर्व सामान चेक करायचं होतं कारण या लोकांचा तुझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे तुझ्या सामानाची झडती घ्यायची आहे असं बोलतो. व मला माहिती आहे की तू असं काहीच केलेलं नाही, तरीही नीताच्या समाधानासाठी मला तुझ्या सामानाची झडती घेऊ देत असं बोलून अबोलीच्या सामानाची झडती घ्यायला सुरुवात करतो व रागूला आपल्या मदतीसाठी घेतो, परंतु कुठेच काही सापडत नाही. तर तेव्हा अंकुश व आजी नीताला, झालं का तुझं समाधान, अबोलीकडे काहीच नाही म्हणून सांगतात. तेव्हा नीता, तुम्ही पाण्याची कळशी कुठे चेक केली असं विचारते. तेव्हा रागू, पाण्यात कोण कशाला पेनड्राईव्ह टाकेल असा प्रश्न करते. तेव्हा नीता, जिला पेनड्राईव्ह नष्ट करायचा असेल किंवा बिघडवायचा असेल ती पाण्यात पेनड्राईव्ह टाकू शकते असं सांगते. तेव्हा अंकुश, ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी आपण कळशी चेक करूयात असं बोलून कळशीतील पाणी एका बकेटमध्ये ओततो, परंतु त्यामध्ये काहीही नसतं. तेव्हा ते पाहून नीता धक्क्याने, असं कसं, याच्यातच पेनड्राईव्ह हवा होता असं बोलून जाते. तर ते ऐकून सर्वजण आश्चर्याने नीताकडे पाहतात. तेव्हा अंकुश, तुला कसं माहिती असा प्रश्न करतो. तर आजी अंकुशला सांगते, तू अबोलीच्या सामानाची झडती घेतलीस ना, आता घरातील सर्वांच्या सामानाची व माणसांची झडती घे. तेव्हा ते ऐकून नीता खूपच घाबरते. तेव्हा आजी अंकुशला सुरुवात नीता व शरदरावांच्या खोलीपासून करण्यासाठी सांगते. तेव्हा नीता आजीला, मी काय परकी आहे का, मी या घरातलीच आहे, मला कुणाच्या वस्तूंना हात लावायची सवय नाही असं नाटक करतच बोलते. तर तेव्हा आजी नीताला, मग अबोली काय बाहेरची आहे का, ती अंकुशची बायको आहे, ती तर घरात सुद्धा येत नाही, तू तोंडाला येईल ते बोलतेस म्हणून खूप भडकते. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये पेनड्राईव्ह शोधत असतात. तेव्हा आजी अंकुशला शरदरावांच्या व नीताच्या रूमची झडती घेण्यासाठी आग्रह करते. त्यानंतर सर्वजण शरद नीताच्या रूममध्ये येतात. तेव्हा शरद नीता बिनधास्तपणे, तुम्हाला वेळ वाया घालवायचा असेल तर घालवा, कपाट चेक करायचं असेल तर करा असं बोलतात. तर अंकुश खूप रागाने दोघांकडे पाहतो. तेव्हा नीता स्वतः तिची पर्स अंकुशकडे झडती घेण्यासाठी देते. तर इकडे सर्वजण नीताच्या रूमची झडती घेत असतात. तेवढ्यात अंकुशला नीताच्या पर्समध्ये तोच पेनड्राईव्ह सापडतो. तेव्हा ते पाहून नीता शरदच्या पायाखालची जमीन सरकते. तर अंकुश नीताला, हा पेनड्राईव्ह तुझ्या पर्समध्ये कसा आला असं विचारतो. तेव्हा नीता धक्क्याने शरदकडे पाहते व अंकुशला तो पेनड्राईव्ह माझा असल्याचं नाटक करत सांगते. तेव्हा नीताची बोबडीच वळते व तुझा पण पेनड्राईव्ह असाच सेम टू सेम आहे का असं विचारते आणि हा पेनड्राईव्ह पाण्यात भिजल्यामुळे खराब झाला असं बोलून जाते व खूप घाबरते आणि पावसात भिजल्यामुळे पाण्याने खराब झाला असं नाटक करत सांगते. तेव्हा अंकुश, हा पेनड्राईव्ह खराब झाला की नाही की तोच पेनड्राईव्ह आहे ते मी स्वतः चेक करणार असं बोलतो. तेव्हा नीताला घामच फुटतो. पुढील भागात अंकुश रमाला सांगतो, मध्ये ज्या बायका आल्या होत्या ना, ज्यांनी आपल्या घरात तमाशा केला होता, त्यामध्ये नीताचाच हात होता. हिने आणि त्या भावना आहेरेने तो सर्व प्लॅन केला होता. तेव्हा ते ऐकून रमाला धक्का बसतो. तर रमा नीताच्या जोरात कानाखाली मारते. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.